नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी तुमचा आणि तुम्ही पतंग चला शेअर करूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, बघा आपलं इथे सकाळपासून आपला व्यवसाय देवा म्हणजे पाऊस इथे चालूच आहे. हे बघा किती पडतोय आणि आपण या पावसाला काहीच नाही बोलू शकत, कारण तुम्हाला पण माहिती असेल की दर जन्माष्टमीला आणि दहीहंडीला पाऊस पडतोच पडतो. तुम्ही आपला लास्ट ब्लॉग म्हणजे जन्माष्टमीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो जाण्याआधी पहिले नक्की बघा, कारण तो भरपूर एक्स्ट्रीम लेवलचा ब्लॉग आहे आणि हा आपला दहीहंडीचा ब्लॉग आहे. तुम्हाला तसं माहितीच असेल तर पहिले तुम्ही तोच जाऊन बघा, कारण तो एवढा एक्स्ट्रीम ब्लॉग आहे ना. तसली जन्माष्टमी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच नव्हती बघितली, तसला ब्लॉग येतो. आता आम्ही चाललोत मोपाड्यात दहीहंडी बघायला. मी ऐकलं तिथे भरपूर मोठी दहीहंडी उत्सव साजरे करतात आणि तिथे भरपूर लोक येतात. तर आपण आता तिथेच चाललोत आणि मी तुम्हाला पण दाखवीन तिथे कशी दहीहंडी साजरी करतात ते. तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा आणि स्किप करू नका. आता मी तुम्हाला आमचा स्ट्रगल दाखवतो. हे बघा इथे भरपूर इथे पाऊस चालू आहे बघा, आणि आम्ही इथे छत्री घेऊन चाललो दहीहंडी बघायला. आणि तिथून बंगळू दादा पण येते आपल्यासोबत दहीहंडी बघायला. मला तर वाटतं तिथे भरपूर म्हणजे भरपूर मोठी दहीहंडी साजरी होत असेल. तिथे कमीत कमी 20-30 थर तिथे लागतच असतील. किती किती वर्ल्ड रेकॉर्ड 10 गावात 20-30 थर बोलताय का? 20-30 10 थर. अच्छा ठीक है. 7 ते 8 थर. किती? 7 ते 8 थर. 7 ते 8 तर तिथे लागतील. बाप रे, असं वाटतं. गाईस तुम्ही पण बघा माझ्यासोबत किती तर लागतात. आता मी ते फायनली ते मोपड्यात पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही ते बघा. हे बघा इथे डायरेक्ट क्रेन आणलेली आणि ते बघा इथे दहीहंडी बांधलेली आहे बघा तिकडे, आणि इथे भरपूर गर्दी आहे. हे बघा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा इथे किती दर लागतील जास्तीत जास्त. आता आम्ही इथे पोहोचलेलो आणि तुम्ही ते बघू शकता. इथे आपला स्वप्नील दादा पण आलेला आहे. त्यांची डेकोरेशन पण मस्त केलेली आहे. तिरंगा आणि खूप उंच अंडी आहे. मला तुम्हाला कसं बोलायचं इथे 20-30 तर इथे लागतीलच. आणि अजून इथे काय कार्यक्रम होते सुरू नाही झाले, अजून भरपूर वेळ लागेल, कारण जे गोविंदमध्ये किती येणार होते ना त्यांना अजून अंडे पण फोडायचे आहेत. म्हणजे ते सगळे अंडे फोडून इथे येणार आहेत. मला वाटतं इथे अंडी फोडायला रात्र होईल. गौतमी पाटील आले, ते कोणालाच माहिती नव्हतं की गौतमी पाटील लावणी करायला. आणि तुम्ही इथे बघू शकता प्रेक्षक किती एक्साइटेड आहेत बोरिवलीचे. त्याला लाख लाख धन्यवाद मंडळाच्या वतीने. सगळे इथे एकदम खुश झाले. गौतमी पाटीलचा डान्स कसा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आम्ही रसायनिक करत आमचा नाद कोण करूच नाही शकत. आणि गौतमीला तोड द्यायला इथे गावठी डान्सर पण आलेले डायरेक्ट देसी पावर. इथे पहिला गोविंद पथक आहे, दुसराही गोविंद पथक रसायने. आणि आपण आता बघूया ते कशी अंडी फोडतात ते. माझ्या मित्र मागे पाहू शकायला घेतलेले आणि सर्वात पहिले ते सलामी देतात. आपण बघूया ते किती तऱ्हांची सलामी देतात.
डोक्याचा खेळ करू नका असं, नाहीतर चढायचं कसं ना ते गोविंदाला शिकवायची गरज नाही. तर काही जसं तुम्ही बघितलं असेल या गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी दिली आहे आणि त्या कारणामुळे या गोविंदा पथकाला माझ्याकडून पण 100 तोफांची सलामी. तर काही जसं मला तर वाटतं ते परत इकडे ठरलं तर तुम्ही माझ्या बाकी इथे बघू शकता, माझ्या बाकी आहे बघा. मस्त टाळ्या वाजूया आपण. 7 थरांची सलामी. पहिल्यांदा 7, आता 6. ओम ना वरती. बादशाह कोणाला बोलतात? 3 एक्के लावलेले बाजूला त्यांच्या वडिलांना का? बादशाह मस्त सलामी लावलेली आहे. रसायनीचा गोविंदा पथक. आता असं नाहीये की मुंबईवरून आपल्याला पथक मागावे लागतील, एवढी ताकद आपल्या रसायनीमध्ये आता झालेली आहे. आता लावलं एक चांगलं गाणं मस्त. लगा बघा माझ्या राया. तर काही त्यामुळे आम्हाला मुंबईचे पथक यायचे. सलामी. दुसरा सलामी देण्याचा प्रयत्न सावरेश्वर सावरे, या अगोदर रुसराई रसाईनी, त्या अगोदर पोसरी शिवप्रतिज्ञा आळी अंबिवली आणि शिवसाई रसायनी. पूर्वी आम्हाला वरळी मुंबई इकडनं पथक बोलवायला लागायचे. टाळ्या वाजवा जरा एकदा. सावरेश्वर सावरे. 1 2 3 4 3 एक्के उचललेले आहेत. 5 6 थरांची सलामी दिलेली आहे. वा 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 मस्त. कसं असतं या दहीहंडीच्या थरामध्ये सुरुवातीला तुमची ताकद भरपूर असते, पण 7-8 ठिकाणी जाऊन आल्यानंतर ते दमतात.
टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. राजवाडा ग्रुपच्या वतीने आयोजित ही दहीहंडी करता 8 थराची पण फोडण्याची ताकद या पथकांमध्ये आहे. अरे बोलो बाजूला बली की जय. अरे यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोदेच्या बाळा नको करू चाळा, मी राधा गोरी तू कृष्ण. गोविंद पथक रसायनी जी मानाची राजवाड्याच्या राजाची मानाची हंडी होती. अक्षय एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेली ही हंडी. उसराई गोविंद पथक गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया फिर रचिका बाका कमाल तेरी गगरी रे. आया फिर रचिका बाका कमाल तेरी गगरी रे. गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया फिर रचिका बाका कमाल तेरी गगरी रे. तर गाईस कशी वाटली तुम्हाला मोपाड्यातली दहीहंडी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मला वाटतं हा त्यांचा पहिलाच वर्ष होता आणि ते बोलले की पुढच्या वर्षी आपण अजून जोरात करू आणि आपण पुढच्या वर्षी पण इथला ब्लॉग बनवायला येऊच. तर कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर हा होता आपलाचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. म्हणजे इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.